नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया व्हॅकंट सीट कशा पद्धतीनं डाउनलोड करायचा. म्हणजेच आजपर्यंत कॉलेजमध्ये किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याच्या नंतर अजून किती जागा शिल्लक आहेत याची माहिती पाहणं म्हणजेच व्हॅकंट सीट रिपोर्ट डाउनलोड करणं. या रिपोर्ट नंतर तुम्हाला लक्षात येईल की कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि आपल्याला कोणत्या ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी आपण ऑप्शन फॉर्म भरू शकता. म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मदत होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून याची तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळेल. मित्रांनो, व्हॅकंट सीट रिपोर्ट जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर या ऑफिशियल पोर्टलला आपल्याला यावं लागेल. आता याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला जो काही कॅन्डिडेट लॉगिन आहे ते कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करून रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करून घ्यायचं आहे. जसंही आपण रजिस्टर्ड कॅन्डिडेटला क्लिक करता काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे. यामध्ये तुमची संपूर्ण डिटेल्स फिल करून लॉग इन करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊ. लॉग इन केल्याच्या नंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला जस्ट ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सर्वात खाली जो ऑप्शन दिसतो व्हॅकंट सीट रिपोर्ट, तर या व्हॅकंट सीट रिपोर्टला क्लिक करायचं आहे. आता या व्हॅकंट सीट रिपोर्टचा आपण पूर्ण महाराष्ट्रातील ITI कॉलेज असतील आणि प्रायव्हेट ITI कॉलेज असेल त्यामध्ये आजच्या डेटला किती जागे भरलेले आहेत आणि किती जागे शिल्लक आहेत याची माहिती आपण या ठिकाणी मिळवू शकता. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला इन्स्टिट्यूट टाईप मध्ये म्हणजे संस्थेच्या प्रकारामध्ये गव्हर्नमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली जर बघितलं आपण या ठिकाणी तर डिस्ट्रिक्ट तुम्हाला ज्या ITI ची माहिती हवी आहे त्या ITI चा डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ज्या ITI ची माहिती हवी आहे त्याचा तालुका आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून आपल्याला सर्च मध्ये शोधून घ्यायचं आहे. आता जसंही आपण सर्च बार मध्ये सिलेक्ट केलेलं आहे तर संपूर्ण रिपोर्ट तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी खूप गोंधळल्यासारखं तुम्हाला वाटत असेल की व्हॅकंट सीट रिपोर्ट आहे, मग हा चार्ट कशा पद्धतीने रीड करायचा. तर बघा या ठिकाणी आपण याच्यामध्ये थोडंसं समजून घेऊ. बघा पहिल्या नंबरला या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडला या ठिकाणी टोटल 20 सीट अवेलेबल आहे. म्हणजे हा जो डाटा तुम्हाला दिसतो या ठिकाणी अवेलेबल सीटचा आहे. या टोटल पर्यंत जर बघितलं तर या कॉलेजमध्ये 20 जागा आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी या ठिकाणी उपलब्ध होत्या. आता या ठिकाणी भरलेले किती आहेत आणि रिकामी किती आहेत याला जर पाहायचं असेल तर या 20 जागेपैकी आपल्याला या ठिकाणी व्हॅकंट सीट रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर बघा व्हॅकंट सीट रिपोर्ट मध्ये जर बघितलं आपण तर बघा या ठिकाणी कॅप राऊंडची जी जागे आहेत या ठिकाणी 16 जागे आहेत. पण या ठिकाणी आता व्हॅकंट सीट मध्ये जर बघितलं तर 11 जागे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. म्हणजे या कॅप राऊंडचे 5 जागे हे या ठिकाणी भरलेले आहेत असं आपण या ठिकाणी समजू शकतो. त्यानंतर IMCच्या जर बघितलं तर या ठिकाणी 4 जागे आपल्याला दिसत आहेत. तर 4 जागेपैकी या ठिकाणी 3 जागा या ठिकाणी व्हॅकंट आहेत. म्हणजे IMCची 1 जागा या ठिकाणी भरलेली आहे. या कॅप राऊंड मधल्या 5 जागा आणि IMCची 1 जागा अशी या ठिकाणी भरलेली आहे. असंही नाही तुम्हाला समजलं तर या ठिकाणी टोटल आणि टोटल या ठिकाणी पाहायचं. म्हणजे या अवेलेबल टोटल सीट पैकी या ठिकाणी अवेलेबल किती आहे ते आपल्याला समजून येणार आहे. म्हणजे टोटल या ठिकाणी सीट 20 होत्या पण सध्या आता या ठिकाणी 14च आहे. 14 म्हणजे या ठिकाणी 6 सीट जे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या भरलेल्या आहेत. या ठिकाणी आता 14 शिल्लक आहेत. आणि हे रिपोर्ट ज्यावेळेस तुम्ही काढल्याच्या नंतर या ठिकाणी जेवढे ऍडमिशन होतील ते ऍडमिशन या ठिकाणी चेंजेस होताना तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे तुम्ही व्हॅकंट सीट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जर फिटरचा सुद्धा बघितलं तर 20 जागेपैकी आज 20च्या 20 या ठिकाणी व्हॅकंट आपल्याला दिसत आहेत. म्हणजे एकही जागा या ठिकाणी भरलेली नाही. त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल पैकी या ठिकाणी जर बघितलं आपण तर 24 जागेपैकी 20 जागा या ठिकाणी व्हॅकंट आपल्याला दिसत आहेत. मेकॅनिक ट्रॅक्टर पैकी 20 जागेपैकी या ठिकाणी 20च्या 20 जागा या ठिकाणी शिल्लक आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर टर्नर ट्रेड्सला जर बघितलं तर 20 जागेपैकी 18 जागे या ठिकाणी व्हॅकंट आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच काय 2 जागे या ठिकाणी भरलेले आहेत. आता मॅक्झिमम विद्यार्थी कन्फ्युज होत असतात की IMCच्या जागे आपण कसे ओळखायचे. तर IMCच्या जागा भरले का कॅपच्या जागा भरले याला समजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी IMCचा जो रकाने दिलेले आहेत या IMC आणि हा IMC मध्ये तुम्हाला पाहायचं आहे. इथे जर जागा आहेत ते 4 आहेत आणि इथे जे जागा आहेत ते 3 आहेत. म्हणजे 1 जागा या ठिकाणी IMC ची भरलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा
वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड सुद्धा करू शकता. जसे तुम्ही या ठिकाणी प्रिंट रिपोर्टला क्लिक करणार तर तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी रिपोर्ट डाउनलोड होणार आहे. डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्ही हा सेव्ह सुद्धा करू शकता. म्हणजे हा या ठिकाणी सेव्ह करण्यासारखं असं या चार्टमध्ये काहीही नाही, कारण की ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवायलो त्यावेळेचा डाटा तुमच्या समोर सेव्ह झालेला आहे. म्हणजे प्रत्येक मिनिटाला सुद्धा या ठिकाणी डाटा चेंजेस होत असतो. आपण व्हिडिओ बनवत असताना एखादा जर विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन जर ऍडमिशन घेतला तर एक जागा या ठिकाणी व्हेकंट परत कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला ज्या कॉलेजची माहिती हवी आहे त्या कॉलेजची तुम्ही या ठिकाणी व्हेकन्सी रिपोर्ट डाउनलोड करू शकता. गव्हर्नमेंट सोबत प्रायव्हेट ITIची ही माहिती तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. संपूर्ण महाराष्ट्रातील ITIची माहिती आपण अशा पद्धतीने व्हेकन्सी रिपोर्टच्या माध्यमातून हे पाहू शकतो. आता या रिपोर्ट पाहिल्याच्या नंतर आपल्याला समजून येईल की जेवढे जागा शिल्लक आहेत, म्हणजे कोणत्या ट्रेडला जास्तीत जास्त जागा शिल्लक आहेत, तेवढ्यापैकी तुम्हाला ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस आपण भरता, ऑप्शन फॉर्म भरत असताना याची नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. म्हणजेच काय, जेवढे जागा जास्त शिल्लक असतील त्या ट्रेडची तुम्ही निवड करू शकता, म्हणजे तेवढंच नंबर तुमचा लागण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवीन लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार. मित्रांनो, तुमच्या समोर काही व्हिडिओची लिस्ट दाखवण्यात आलेली आहे, जे आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत. तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत, जे विद्यार्थी आपल्याला कमेंट नेहमी करत असतात, तर त्यांनी एक वेळेस आपल्या चॅनलची व्हिडिओ लिस्ट पाहून घ्यावे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण जे काय आपण व्हिडिओज बनवलेले त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे तुमच्या जेवढ्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे.